नमस्कार, मी स्वाती सकपाळ. आपण पाहत आहात जनादेश वृत्तवाहिनी. पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी. इंग्रजांची अन्यायी जुलमी सत्ता हाकलून देण्यासाठी मी जगेल तर देशासाठी आणि मरेन तर या देशासाठी, अशी घनघोर प्रतिज्ञा घेऊन इंग्रजांविरोधात बंड पुकारून या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी सिंहाचा वाटा असलेले थोर देशभक्त क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांची 230वी जयंती अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी आणि बाबासाहेब गोपले सेना यांच्या वतीने साजरी करण्यात आली आहे. मानखुर्द अण्णाभाऊ साठे नगर येथील बाबासाहेब गोपले भवनात क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीची मशाल प्रज्वलित करून लहुजी वस्ताद यांना अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी क्रांतिज्योती कुसुमताई गोपले यांच्यासह अखिल भारतीय मातंग संघाचे आसाराम घाटुळ, अशोक आंभोरे, हरिभाऊ गायकवाड, दिनेश पांजगे, शिवाजी गायकवाड, ज्ञानदेव शेळके, पंडित घोडे, शंभू साळवे, तुळशीराम ताटे, कचराबाई लोंढे, अनिता इंगळे, सुबाबाई बडवणे, येनिला अय्यर, बीजी गायकवाड, पांडुरंग गायकवाड, मंगल साळवे, देवीदास वाघमारे, सुदाम आवाडे, शाहीर राजू, तानाजी सुरवसे, दिलीप पाचगे, बालाजी सुरवसे, PS मोलेवाड, बालाजी सगर, दशरथ अडांगळे, सीताबाई कसबे, द्रुपाला वैरागे, अशोक जोगदंड, रहीबाई एडके, देवानंद रोडगे, रामभाऊ देहाणे, अशोक आठवले, दगडू सोनावणे, बाळासाहेब सकट आदी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह मोठ्या संख्येने मातंग समाज उपस्थित होता. लहुजी साळव्यांचा क्रांतीवीर लहुजी साळव्यांचा क्रांतीवीर लहुजी साळव्यांचा क्रांतीवीर लहुजी साळव्यांचा अखिल भारतीय मातंग संघाचा अखिल भारतीय मातंग संघाचा बाबासाहेब गोपले सेनेचा बाबासाहेब गोपले सेनेचा क्रांती सम्राट बाबासाहेब गोपलेंचा क्रांती सम्राट बाबासाहेब गोपलेंचा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठ्यांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महात्मा ज्योतिबा फुलेंचा हम सब एक है हम सब एक है हम सब एक है 8% आरक्षण 8% आरक्षण 8% आरक्षण 1982 ला ज्याने पेटवलं रान 1982 ला ज्याने पेटवलं रान गोपले साहेबांनी सांगा हाय का पुढारी कोण गोपले साहेबांनी सांगा हाय का पुढारी कोण गोपले साहेबांनी सांगा हाय का पुढारी कोण बिंदुबळ्याचा होता तो जीवा घडवून धावला इतिहास नवा गोपले साहेब सर्वाला हवा लावलाय त्याने ज्ञानाचा दिवा लावलाय त्याने ज्ञानाचा दिवा या मातंग समाजाला नव्हतं मायेचं कोण या मातंग समाजाला नव्हतं मायेचं कोण गोपले साहेबांनी सांगा हाय का पुढारी कोण गोपले साहेबांनी सांगा हाय का पुढारी कोण गावागावात जाऊन बोल कुटवर करताय किरसुनी सोल गावागावात जाऊन बोल कुटवर करताय किरसुनी सोल आंबूची भाषा तांबूजाला बोल कुटवर चालणार आता हे हाल कुटवर चालणार आता हे हाल गोपले साहेबांनी दिलं या आम्हाला क्रांतीचं ज्ञान गोपले साहेबांनी सांगा हाय का पुढारी कोण अखिल भारतीय मातंग संघ, भारतीय बहुजन आघाडी, भारतीय टायगर सेना, विलास गोपले विद्यार्थी सेना, बाबासाहेब गोपले सेनेच्या वतीने क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले भवनमध्ये वीर जिजाबाई भोसले मार्ग, अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द पश्चिम येथील पूर्ण राज्यामधून ठाणे, पुणे, नवी मुंबई, औरंगाबाद, अंधेरी, पूर्ण राज्य मीरा भाईंदर, काश्मीरा, बोरीवली, बांद्रा, पूर्ण राज्यामधून ठाणे, पुणेमधून येऊन इथे महाक्रांती सूर्य लहुजी साळवे यांची 230व्या जयंतीनिमित्त आज जमलेले सर्व पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, क्रांतीवीर लहुजी साळवे यांचा जन्म पुणे जिल्ह्यामध्ये पेठगा तालुक्यामध्ये पुरंदर पायथ्याशी झाला आणि लहुजी साळवे यांनी शपथ घेतली होती जगेंतर देशासाठी आणि मरेंतर देशासाठी. तसंच क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले साहेबांना देखील 17 जानेवारी 1982 ला महुना गावामध्ये
जगेन तर मातंग समाजासाठी आणि मरेन तर मातंग समाजासाठी ही घोर प्रतिज्ञा करून 17 जानेवारी 1982 सालापासून लहुजी साळवे, अण्णाभाऊ साठे, मुक्ता साळवे, प्रसंजित राजा, जांब ऋषी, मातंग ऋषी ह्या सर्व महापुरुषाला गोपले साहेबानं मांगाचं मातंग केलं. 1982ला दिल्लीला जाऊन 40,000 मातंग समाज इंदिरा गांधी त्यावेळेसच्या पंतप्रधान 12 ऑक्टोबर 1984ला जाऊन मांगाचे मातंग करून अण्णाभाऊ साठेच्या नावानं महामंडळ केलं. इतकंच नसून क्रांतीवीर लहुजी साळवेच्या नावानं मातंग समाजाला 8% आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून 1 ऑगस्ट 2003 रोजी त्यावेळेसचे मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेबांकडून महाक्रांती सूर्य लहुजी साळवे यांच्या नावानं क्रांतीवीर लहुजी साळवे मातंग समाज अभ्यास आयोग हा देखील 8% आरक्षणासाठी स्थापन केला. इतक्याच नसून सावित्रीबाई फुलेच्या शाळेमध्ये मुक्ता साळवे मातंग समाजाची मुलगी शिकत असताना त्या मुलीच्या नावाने मुलुंड सर्वोदय नगर येथे 2007 रोजी गोपले साहेबांनी मागासवर्गीय मुक्ता साळवे मुलीचे वसतिगृह ही देखील नाव दिलेलं आहे. ही मानसकन्या लहुजी साळवेची पुतणी. तर ही कार्य गोपले साहेबांनी केले. मांगाचे मातंग 72ला दुष्काळामध्ये हा समाज पूर्ण राज्यामधून महाराष्ट्रातून आला फुटपाथला होता, पण या समाजाला बहुजन मातंग समाजाला जांब ऋषीनगर, लहुगड, मातंगगड, आंबुजवाडी, आंबुज टेकडी, मातंग ऋषीनगर, अण्णाभाऊ साठे नगर पूर्ण राज्यामध्ये साहेबांनी त्या गोरगरिबाला निवारा दिला. म्हणून हा समाज सुखाने गुणागोविंदानं नांदत आहे. तरी आम्ही लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त एवढ्याच शुभेच्छा देत आहोत की आपण मातंग गोपले साहेबांच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुवासापर्यंत साहेबांनी अंतिम यात्रा संपेपर्यंत साहेबांनी 8% आरक्षण मातंग समाजासाठी मागितलं. 8% आरक्षण घेतल्याशिवाय अखिल भारतीय मातंग संघ, पिवळा झेंडा एकच रंग एकच नेता, क्रांती सम्राट बाबासाहेब गोपले यांचेच अनुयायी आम्ही 8% आरक्षण घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही. कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार, जनादेश वृत्तवाहिनीकरिता.